दिल्लीत गेल्या 19 दिवसापासून वांगचुक यांचं उपोषण सुरू असून सरकार या उपोषणाकडे लक्ष देण्यास तयार नाही याचा रोष व्यक्त होताना दिसतो आहे। ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष प्रताप चव्हाण, शहराध्यक्ष महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। वांगचुक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोनम वांगचुक आम्ही तुमच्या सोबत असे फलक झळकावण्यात आले। केंद्र सरकारचा यावेळी जोरदार धिक्कार करण्यात आला। सध्या देशामध्ये जो युवकांचा पुढील भविष्य भारताचा आंदोलन सुरू आहे, यामध्ये राजकारण नाही, कसल्याही प्रकारचा राजकीय हेतू नसताना जवळजवळ दीड महिना झाले युवक त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। याची जाणीव ठेवून सोनम वांगचुक यांनी आपला प्राण प्रतिष्ठेला लावून आंदोलनात त्या ठिकाणी उपोषणाला बसले। पण एक भ्रष्टाचारी सरकार, गेंड्याचं कातडं नेसलेलं सरकार, हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी पूर्ण लक्ष द्यायला तयार नाही। संपूर्ण जग लक्ष द्यायला लागलं, परंतु यांनी लक्ष द्यायला तयार नाही। म्हणून माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि उद्धव साहेबांनी पाठिंबा जाहीर केल्या संपूर्ण देशातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना हे सर्व पाठिंबा द्यायला। म्हणून या केंद्र सरकारचा चोर सरकार, वोट चोर सरकार, पैसे चोर सरकार आता युवकांचा भविष्य चोरीचा मागा लागलेला आहे, त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोनम वांगचुक हे शिक्षणाप्रती, निसर्गाप्रती समर्पित असलेलं व्यक्तिमत्व आहे। ज्या व्यक्तिमत्वाचा जागतिक स्वरूपात गौरव झालेला आहे, असे सोनम वांगचुक का उपोषणाला बसले तर नीटच्या 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे टांगणीला लागलेलं आहे। अशा शिक्षण मंत्र्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी ठेवली होती, परंतु ही अपेक्षा पूर्ण होत नसल्याने ते उपोषणाला बसलेत। 20 दिवस झाले तरी हे निर्दयी सरकार, ज्याच्याकडे नैतिकता कसलीही शिल्लक नाही, या उपोषणाकडे बघायला तयार नाही। आणि जो माणूस या विद्यार्थ्यांसाठी तळमळीने उतरलाय, त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापुरात सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। देशातील तरुणांचा आवाज उठवणारे माननीय सोनम वांगचुक आज दिल्लीमध्ये अमरण उपोषण करत आहेत। गेले 20 दिवस झालं त्यांचं अमरण उपोषण चालू आहे, परंतु देशातील सगळ्या नागरिकांना त्यांची काळजी वाटत आहे। जो माणूस या देशातील तरुणांचं म्हणजे या केंद्र सरकारच्या नीट परीक्षामध्ये 3 वेळा पेपर फुटलेले आहेत, तरी सुद्धा या मोदी सरकारला जाग येत नाही, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाही। पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे या सोनम वांगच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापूर येथे आम्ही सोनम वांगचुक यांना सपोर्ट करण्यासाठी आज केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शन करत आहोत। जो सोनम वांगचुक कट्टर देशप्रेमी आहेत, शिक्षणाविषयी त्यांची तळमळ, शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे, पर्यावरणाचा दर्जा चांगला राहायला पाहिजे, असे विविध विषयावर त्यांनी व्याख्यानं दिलेले आहेत। विविध विषयावरती त्यांनी अभ्यास करून देशाला मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु ह्या केंद्र सरकारला जाग येत नाही। 20 दिवस एखादा माणूस अमरण उपोषण करत असेल तर देशातील सर्व जनतेला आम्ही आव्हान करतो, या केंद्र सरकारच्या विरोधात ज्यांना काळजी नाही आहे, ज्या रामाच्या नावावर सत्य चालले, हे भडवे रामाचे पैसे चोरत आहेत, रामाच्या गल्ल्यातले पैसे चोरत आहेत, त्यांना ह्या देशातील या जनतेने मतदान केलेलं आहे, ह्या जनतेचा तळतळाट लागणार आहे। आणि देशातल्या नागरिकांना, तरुणांना आम्ही आव्हान करतो शिवसेनेच्या वतीनं, तुम्ही बाहेर या आणि या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी सपोर्ट करूया। आमचे शिवसेना संपर्कप्रमुख माननीय सुषमाताई आंदोलन सुद्धा काल दिल्लीमध्ये जाऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केलेला आहे। यावेळी शिवसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।